इनको बोला है हमने ये सिंपल राइड है, तो आप देख लेते हैं इनका एक्सप्रेशन क्या रहता है. माझा हात आदळलं, डोकं आणि काय काय लय आदळायला लागलं. राईड ह्याला म्हणतात आतमध्ये जा आणि त्याला म्हणायचं की पाण्यात पाडा मला, त्यावेळेस ती राईडला मजा येते. नाहीतर ह्या असं काय मित्रांनो, आपण आलोत कशासाठी, ऍडव्हेंचर करायसाठी. समुद्रकाठी तर सगळेजण जातात, सगळेच फिरतात, सगळ्यांना पीसफुल लाईफ पाहिजेलाच, पण अशा ऍक्टिव्हिटी एका ठराविक वयानंतर आपल्याला नाही करू शकत, आणि ती मजा जी आहे ती आत्ताच आपण घेऊ शकतोय. आम्हाला माहित होतं की राईड इतकी डिफिकल्ट आहे ना. प्रत्येक ऍक्टिव्हिटीची काय प्राइस आहे, ग्रुप वाईज गेलं तर तुम्हाला ते कितीला पडतं, त्यांचं पॅकेज कसं आहे, आणि सेपरेट जर तुम्ही राईड घेतली तर त्याचा म्हणजे दर किती आहे, त्याची प्राइस किती आहे, तर हे सगळं माहिती आता आम्ही घेतल्या. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलोय आपल्या कोकणामध्ये आणि इथं श्रीवर्धन बीचवर आपण आलोय आणि इथं होमस्टे आपण बुक केला आहे, श्री होमस्टे. तर इथं आता आपण सगळी माहिती उद्या घेणार आहे आणि आत्ता आपला प्लॅन आहे तो आपण जाणार आहे बीचवर आपण सगळी आपली मित्र जाणार आहे. तिथं आपण वॉटर ॲक्टिव्हिटी करणार आहे, बनाना राईड किंवा दुसरी बोटिंग वगैरे असेल तर ते सगळं आपण करूया. मस्त धिंगाणा घालायचा आहे आपण तिथं. बॅगमध्ये ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी घेतल्यात, प्यायला पाणी, गॉगल्स आणि काय घेतले दादा, सनस्क्रीन लावलेला आहे, एक्स्ट्राचे शर्ट्स वगैरे घेतलेत. सरांनी सनस्क्रीन पण आणले लावायला, इव्हिनिंग झाले तरी पण सनस्क्रीन आणले लावायला. जाऊ दे, लावूया ती पण सनस्क्रीन इव्हिनिंगमध्ये लावून टाकूया. आणि जबरदस्त वाळूत वगैरे आपण मस्त धिंगाणा घालायचा आहे. तर चला आपण आता तिकडंच चाललो आहे, होमस्टे राहायला आहे मागं. आता आपण जातोय बीचकडे, चला मित्रांनो. आता आपण सनसेटला इथं आलेलो आहेत, तर चला बीचवर आलोत म्हटल्यावरती थोडी मस्ती तो बनते आहे गाईज. मी आता इथं काय काय म्हणजे ॲक्टिव्हिटी आहेत त्या सगळ्या ॲक्टिव्हिटींची माहिती घेतल्या आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटीची काय प्राईस आहे, ग्रुप वाईज गेलं तर तुम्हाला ते कितीला पडतं, त्यांचं पॅकेज कसं आहे, आणि सेपरेट जर तुम्ही राईड घेतली तर त्याचा म्हणजे दर किती आहे, त्याची प्राईस किती आहे, तर हे सगळं माहिती आता आम्ही घेतल्या. तर आता मी जे इथे रिस्पेक्टिव्ह पर्सन होते ना त्यांच्याशी चर्चा केली, तर त्यांनी आम्हाला असं म्हटलं की जर आता एका दुसऱ्या ग्रुपशी चर्चा केल्यानंतर आम्हाला कळालं की ते 700 रुपयाला कॉम्बो पर पर्सन द्यायला लागला. त्याच्यामध्ये मे बी त्यांच्यात ॲक्टिव्हिटी जादा असू शकते, त्याला काही एवढं सांगितलं नाही आपल्याला. पण 3 राईड जे आपले बनाना राईड, सोफा राईड आणि अजून एक तिकडचं हे एक आहे वाला, हे राईड आपल्याला त्याने 700 रुपयाची मार्गाने सांगितले आहेत. तुम्ही जरी आला तर एखाद्या वेळेस ग्रुप जास्त असेल तर एकदा बार्गेनिंग करून वगैरे एकदा बघा, त्यामुळे कसं होईल, पैसे पण वाचतील आणि आयुष्यात अशा गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. समुद्रकाठी तर सगळेजण जातात, सगळेच फिरतात, सगळ्यांना पीसफुल लाईफ पाहिजेलाच, पण अशा ऍक्टिव्हिटी एका ठराविक वयानंतर आपल्याला नाही करू शकत, आणि ती मजा जी आहे ती आत्ताच आपण घेऊ शकतोय. तर शुभम राईड करायचं म्हणालाय, आणि आता तुम्ही जे त्याच्याबरोबर बोलायला गेलता तर बार्गेनिंग काय झालं का नाही? तो म्हटला त्यांच्या कोणाला तर अनेकट्या मोठ्याला पाठवतो, कारण राईड्स भरपूर जण घ्यायला लागल्यात. तर ते अल्टरनेटिव्ह म्हणजे दोघं तिघं जण आहेत, एकटा जाऊन आला की लगेच दुसरा जाऊन आला की तिसरा, असं त्यांनी आलटून पालटून चालल्यात. तर तो म्हटला त्यांच्या मोठ्या कोणाला तरी पाठवतो, त्यांच्याशी एकदा बोलून घ्या तुम्ही. मग या सगळ्या राईड बघून तुला कुठली राईड करावीशी वाटते? आपण आपल्या ग्रुपनं कुठली राईड करायला पाहिजे, तुझं काय म्हणणं तरी मला असं वाटतंय की ह्यांची काय राईड एवढी मोठी नसते, म्हणजे बाबा आत गेला आणि थोडा वेळ फिरून आला, 1-2 राऊंड असतील सर्कल. तर यांनी 700 रुपयाची जी राईड दिल्यात त्यांनी ते एकदम बेस्ट वाटत. गोव्यात फिरलोय, गोव्यामध्ये राईड वगैरे केलेला आहे, मालवणला राईड केलेला आहे, आणि आता सध्या इथं बघतोय तर रेट ऑलमोस्ट सेम आहेत, आणि यांची जरा 700 रुपये म्हणजे कमी वाटत आहेत. अजून कमी होऊ शकतं, मे बी गर्दी नसेल सीझनमध्ये, एवढं तसं वाटत असेल म्हणून त्यांनी कमी ठेवले असतील. पण 700 रुपये ठीक आहे. आता करून आता किती बार्गेनिंग करणार, काय म्हणजे ऑलमोस्ट सगळीकडे सेमच आहे. तरी पण आपण प्रयत्न करू, बार्गेनिंग करून एखाद्या वेळेस कमी होते बघू आपण. दादा इकडे या. काय राईड म्हणजे कुठली काय करायची, काय विचार आहे तुमचा? प्रत्येकाला विचारलं पाहिजे. फेवरेट आपली बनाना राईड अँड सोफा राईड. सोपा राईड आणि बनाना राईड म्हणतात. हॅपी दादा इकडे या. तुम्हाला कुठली राईड करायची आहे, काय आवडले तुम्हाला इथे?
दादा ऍक्च्युली ना मी आजपर्यंत एकही राईड केलेली नाहीये, पण मी प्रत्येक राईडचा एक्सपिरियन्स करायचा म्हणतो, पण त्यांनी तसं पॅकेज केलं तर प्रत्येक राईड करणारच. बघू आता, पण बनाना राईड करायलाच पाहिजे. मी आता बघितलं 1-2 जणांच्या, मस्त मजा येते, ती तर करूया आपण. तर सगळ्यांना कुठली ना कुठली राईड आवडल्या. आता म्युच्युअल डिसिजन घेऊया आपण आणि कुठली तरी राईड करूया. आणि राईड करायची असं नाही की राईड करून वापस यायचं कडेला आणि मोकळं राहायचं. राईड ह्याला म्हणतात आतमध्ये जा आणि त्याला म्हणायचं की पाण्यात पडा मला, त्यावेळेस ती राईडला मजा येते. नाहीतर ह्या असं काय मित्रांनो, आपण आलोत कशासाठी, ऍडव्हेंचर करायसाठी. येस, तो अभी हम रेडी हो चुके हैं और यहाँ पे एक राइड में तो अभी यहाँ पे 2 ही लोग एक साथ राइड कर सकते हैं. तो शुभम और हैप्पी जा रहे हैं, तो हम यहाँ पे मैं और दिगंबर दादा यहाँ पे बैठे. तो चलो दादा, तो यहाँ पे शुभम और हैप्पी जा रहे हैं अभी. तो लेट्स सी कि वो कितना मित्र. वाह भाई वाह. तर राईड त्यांची आता रिटर्न आलेली आहे आणि आता आपला नंबर आहे, आपण पण जाऊया राईडला. एकदम किती खारं पाणी लागलं. अरे डोळं उडायलाच येत नाही आता. सांभाळून सांभाळून. डेंजर, अति अति डेंजर. माहितीये का, एकदम मस्त राईड होती. मस्त राहिली आणि एकदम थ्रिल वाटलं आम्हाला. थ्रिल इतना ज्यादा नहीं आया जितना हमें पहले राइड में आया था. एकदम सिंपल लगा. ये सिंपल राइड है. सिंपल वाला है. तो आप एकदम सिंपल आहे. कि आपको भी ही राईड मस्त आहे. लगेगा नहीं. आणि नहीं, नहीं, वो मतलब आँख में पानी जा रहा है. भारत पानी जा रहा है. चलो चलो गाइस, अभी आता मित्रांनो, आपण या दोघांनी सांगितलंय की एकदम सिंपल राईड आहे आणि पहिल्या राईडपेक्षा सिंपल आहे. पण आता एवढं त्यांचा हाल होणार आहे सांगतो तुम्हाला. आता बघा, आमचं लय हाल झालं, भीती तर एवढी वाटते आणि काय सांगायचं तुम्हाला, लय भीती वाटली. आता या दोघांनी आम्ही सांगितलं एकदम सिंपल राईड आहे म्हणून. मध्ये आपल्याला कधी विश्वास ठेवला नाही. गेली राईड हॅपी बॉय. भाई ये राइड इतनी ज्यादा एडवेंचरस है ना, ऐसे लग रहा था ना कि बीच पे हाथ छोड़ दो आप. भाई यहाँ पे ऐसे इतना लग रहा था ना, और 2-3 बार तो मैं और दादा दोनों भी ना गिरते गिरते बच गए. तो अब इनको बोला हमने ये सिंपल राइड है, तो आप देख लेते हैं इनका एक्सप्रेशन क्या रहता है. एक बार दोन बी आहे क्या? आता बघायला पाहिजे दोघं पण आलेत काय. यो झोपला इकडचा माणूस त्याच्या अंगावर. आय लय हालत बेकार झाली यांची तर. चला इकडे बाहेर आहे, बाहेर शुभम. इकडे या, दोघं पण इकडे या.
शुभम काय वाटलं तुला, कशी सोपी होती ना राईड? काय धरू आणि काय सोडू कळलं. सुटलं होतं माझ्याकडून. पोट आदळलं, माझा हात आदळलं, डोकं आणि काय काय लय आदळायला लागलं. ताकद लाव कुठं दोन्ही हात इकडे पोट आदळतं. बापरे. पहिल्या स्टार्टिंगला हात गेल्यानंतर अरे मी त्याला उतार कधी येणार रे? एक हात सुटला आम्ही. आम्हाला माहित होतं की ही राईड इतकी डिफिकल्ट आहे ना. त्या पोरांची इंजेक्शन दिया, सोपी राईड आहे, जावा म्हणते. पोरांसाठी नाही आहे, बाबा. खरंच लहान मुलांसाठी नाहीये. लहान नाही, ताकद पाहिजे. येणार ते पण छोटे ना, त्यांनी पण जाऊ नये. कुंकुवत हृदयाची माणसं कोण असतील तर ही राईड आता करून ही टाका. तर कसली असणार आहे? आता नेक्स्ट राईड बनवणार चला आम्ही करू. नेक्स्ट राईड बनाना राईड करूया. तर मित्रांनो आता जस्ट बनाना राईड करून आलो आणि काय एक्सपिरियन्स होता, एकदम मस्त, एकदम थ्रिल आणि चिल. कोण फ्रेंड्स ग्रुप सर्कल तुमचा असला तर राईड ही नक्कीच करायला पाहिजे, सगळ्या राईड करायला पाहिजेत. आम्हाला एकदम मस्त पहिल्यांदा वाटत होतं कशाला पैसे घालायचं, काय करायचं, तर आम्ही तो डिसिजन घालवला आणि म्हटलं काय पण करून राईड करायचीच. आणि शेवटी राईड केली आम्ही आणि फुल टू मजा आला आम्हाला. आयुष्यात जसा बनाना जसं आपल्याला ना सगळ्या आजारावरती, म्हणजे जसं आपल्याला लूज मोशन वगैरे झाल्या जसं इलाज देतो ना की आपण बनाना खातो, तर तसंच आहे ना की अख्ख्या राईड केल्यानंतर एक बनाना राईड करा, हे बाकीचे Relax वाटतंय. सगळं विसरून जाता तुम्ही. आणि आता राईड वगैरे केले, आता आपण काय करूया, आता इथंच आपला ॲक्टिव्हिटी वगैरे सगळी आपली समाप्त करूया आणि आपण आता आपल्या होमस्टेला जाऊया. कपडे वगैरे आपले ओले भिजलेत आता आणि जाऊन रेडी होऊया आणि मस्त संध्याकाळी आपण डिनर करायचं आहे गरमागरम, तिथं भेटूया. चला.